नमस्कार. विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे सप्तर्षी रामायणातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. हा श्लोक युद्धकांडातील असून जमदग्नी ऋषींनी लिहिलेला आहे. रामो बद्धपयोनिधे कपिवरैर् वीरैर्नलाद्यैर्वृतो लंकां प्राप्य स कुंभकर्णतनुजं हत्वा रणे रावणं तस्यां नस्य विभीषणं पुनरसौ सीतापतेः पुष्पकारूढः सन् पुरमागता स भरतः सिंहासनस्थो बभौ. आता आपण अर्थ पाहूया. राम हा बद्ध पयोनिधी. पयोनिधी म्हणजे सागर. सागराला बांधलं म्हणजे सागरावर त्याने सेतू बांधला. आणि काय केलं? कपिवरैः अनेक उत्तम वानर सेनेतले जे श्रेष्ठ वानर होते, वीर होते, नल नील जांबुवंत असे अंगद सुग्रीव असे श्रेष्ठ वीर त्यांनी आवृत म्हणजे त्यांच्या घोडक्यात बसलेले सभवार असे वीर आहेत. आणि मध्यभागी प्रभू श्री रामचंद्र आहेत. असे ते लंकेत प्रवेश करते झाले. आणि मग काय केलं त्यांनी? सकुंभकर्णतनुजम हत्वा रणे रावण. रावणाचा युद्धामध्ये पराभव केला, कुंभकर्णाचा पराभव केला, त्यांच्या मुलांचा पराभव केला. त्यानंतर तस्याम्यस्य विभीषणं पुनरसौ. त्यानंतर विभीषणाला त्यांनी लंकेचं राजपद बहाल केलं. आणि मग हे सीतापती सीतेसहित प्रभू श्री रामचंद्र आणि सीता पुष्पक विमानात बसून पुन्हा एकदा अयोध्येत परत आले. आणि भरताबरोबर सिंहासनस्थौ बभौ. सिंहासनावर आरूढ झाले. आणि त्यानंतर रामराज्य सुरू झालेलं आहे. या संपूर्ण श्लोकामध्ये हा युद्धकांडातील श्लोक, राम रावण यांचं युद्ध झालं, कुंभकर्णाचाही उल्लेख आहे. या सर्व मुद्द्यांना स्पर्श करण्यात आलेला आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.